औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. एनसी वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. संत बाळूमामांची मेंढरे राखण करण्यासाठी म्हणून गेलेल्या पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील 2 शाळकरी मुलांचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विघ्नेश सज्जन शेजाळ वय 13, त्याचा मित्र अनंत महादेव नलवडे वय 14, दोघे राहणार गुरसाळे पंढरपूर यांचा बुडून मृत्यू झाला. गुरसाळे परिसरात मागील 8 दिवसांपासून संत बाळूमामांची मेंढरे चरण्यासाठी आलेली होती. श्रद्धेपोटी ही मेंढरे राखण्यासाठी अनेक ग्रामस्थ दररोज शिवारात जात होते. गावातील विघ्नेश शेजाळ आणि अनंत नलावडे हे दोघे शाळकरी मित्र देखील सकाळी जेवण करून मेंढरे राखण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येते. दुपारी उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने शिवारातच असलेल्या एका विहिरीत पोहण्यासाठी ते उतरले, मात्र त्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मुले पोहण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी विहिरीत गेले असावेत. दोघांपैकी एकाला पोहता येत होते तर दुसऱ्याला पोहता येत नव्हते. विहिरीत भरपूर पाणी असल्याने एकमेकांना पकडून दोघांचाही अंत झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुले कुठे गेली या संदर्भात शोधाशोध सुरू झाली. विहिरीजवळ दोघांचे कपडे, चपला दिसल्याने संशय बळावला. विहिरीत पाहिले असता दोघांचे मृतदेह आढळून आले. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.